मित्रांनो, फेरफार नोंदीचा परिणाम कसा होत असतो बघा. मित्रांनो, ज्यावेळी एखाद्या खरेदी पत्राचा किंवा वारस हक्काचा किंवा तुम्ही मृत्यूपत्र केलेलं असेल आणि त्या संदर्भात तुम्ही तलाट्यांना भेटून जर फेरफार नोंदीसाठी दिलेला असेल आणि अशा वेळी महसूल अधिकारी हे तलाठी यांनी काही चुकीच्या पद्धतीनं फेरफारमध्ये खोडसाळपणे जे जमीन मालक असेल त्यांच्या माघारी किंवा अनुपस्थितीमध्ये जर खाडाखोड केलेले असेल, मुद्दाम ही खाडाखोड जर केलेली असेल किंवा त्या फेरफारमध्ये काही बदल केलेला असेल, तर त्या व्यक्तीचा फेरफारमध्ये नोंद जरी खोटी केलेली असेल किंवा खोडसाळपणे चुकीची केलेली असेल, तर त्याला किती जरी कालावधी गेला तर सदरच्या नोंदीमुळं त्या व्यक्तीचं, ज्या व्यक्तीनं खोडसाळपणे आपली नावं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या व्यक्तीचा त्या प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारचा हक्क आणि अधिकार लागू शकत नाही. मित्रांनो, त्यासाठी महत्वाचं एक सायटेशन आहे, भागोजी बयाजी विरुद्ध कांतीलाल, AIR 1998, बॉम्बे 114. सदर फेरफार काय सांगतो, एखाद्या फेरफार जर तलाठी यांच्याकडे नोंद करण्यासाठी दिला असेल आणि तलाठी जर चुकीच्या पद्धतीनं त्या व्यक्तीशी सामील होऊन बेकायदेशीर त्या फेरफारमध्ये खाडाखोड करून खोडसाळपणे मुद्दामपणे जर चुकीचा फेरफार नोंद केलेला असेल, त्या फेरफारला किती जरी वर्षी कालावधी गेलेला असेल, ज्या व्यक्तीने हा खाडाखोड मुद्दाम केलेला आहे त्या व्यक्तीची नावं त्या मिळकतीला लागू शकणार नाही, त्याचा हक्क आणि अधिकार सुद्धा मित्रांनो लागणार नाही. धन्यवाद.